पुन्हा एक ब्रेकिंग बातमी डोंबिवलीमधून। डोंबिवलीत एम्स रुग्णालयात नातेवाईकांनी या ठिकाणी तोडफोड केली आहे हॉस्पिटलची आणि रुग्ण दगावल्यानं संतप्त नातेवाईकांनी या ठिकाणी तोडफोड केली आहे। मनपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली आहे आणि रुग्ण दगावल्यानं हे नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी हा प्रकार या ठिकाणी केलेला आहे। परंतु या प्रकरणी रुग्णालयाच्या प्रशासनाने कोणतीही माहिती देण्यास चक्क नकार दिलेला आहे। प्रतिनिधी किशोर पगारे आहेत। किशोर, रविवार आणि आपण पाहतो की पुन्हा एकदा डॉक्टरांवरती हॉस्पिटलवरती हल्ला झालेला आहे। काय अधिक माहिती, नेमकं काय प्रकरण आहे? नितीन, डोंबिवली एम्स हॉस्पिटल जे खासगी रुग्णालय आहे, या हॉस्पिटलमध्ये नीलम पाटील ही महिला मृत्यू झालेली आहे। वय 30 आहे। ती निवजी गावातली रहिवासी आहे। फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होती आणि त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला त्या एम्स या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं। मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे आणि उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांना दोषी पकडून नातेवाईकांनी ही तोडफोड केलेली आढळते, अशी प्राथमिक माहिती आहे। त्यानंतर आता पोलीस तिथे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांनी चौकशी सुरू केली आहे। मात्र ज्या नातेवाईकांनी तिथे धुडगूस घातला त्यांनी दरवाजे तोडले काचाचे, त्यानंतर एका सुरक्षा रक्षकाला मारहाण केली। मात्र पोलिसांनी आता त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू केलेला आहे की उपचार खरंच व्यवस्थित पद्धतीने झाले का किंवा नातेवाईकांची काय तक्रार होती, अशा दरम्यान आता ही तक्रार इथे दाखल झालेली आहे। मात्र पुन्हा एकदा डॉक्टरांवर हल्ले किंवा हॉस्पिटलवर हल्ले आणि नातेवाईकांचे चिल्ले पण हे कुठेतरी कमी होताना दिसत नाही। धन्यवाद किशोर, या माहितीसाठी। आपण पाहतोय की मनपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलेला आहे। डोंबिवलीमध्ये एम्स हॉस्पिटलवरती हल्ला केला गेला, नातेवाईकांनी संतप्त होऊन हा हल्ला करण्यात आलेला आहे। यात कुठल्याही प्रकारचा आता पोलिसांनी नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। डोंबिवलीतली एम्स रुग्णालयातली ही घटना आहे।